तर गाईज व्हिडिओमध्ये मी खूप सारे एक्सपेरिमेंट केले, त्यापैकी काही सक्सेसफुल ठरले, काही खराब झाले. तर मी ते एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर स्टे कनेक्टेड, चालू करा व्हिडिओ. तर गाईज मला आता एक ऑर्डर आलेली आहे. तर मॅजिक हल्दी पेंटिंग करायची, त्यामध्ये मॅजिक हल्दी पेंटिंग करायची. मग चांगले मस्त आता एक्सपेरिमेंटल होईल, काहीतरी चॅलेंजिंग होईल. तर मी आता स्टार्ट केलेलं आहे, पण त्याच्या आधी डायरेक्ट कमिशन वर्कवर करण्यापेक्षा पहिले मी छोटंसं काढून बघतो कॅनव्हासवर काढल्यानंतर मग एक्सपेरिमेंटल झालं पूर्ण की मग फायनल याच्यावर करतो. कॅनव्हासवर मी काढलेली आउटलाईन तुम्हाला दाखवतो. ही आउटलाईन काढली मी, ती दाखवायची नाही, हाच मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे 3 ब्रश यूज केले, याच्यात मिक्सचर कलर केलेलं आहे मी. बेकिंग सोडा, पाणी आणि फेविकॉलने ते स्टिक झालं, शाईन होतं दिसते. फेविकॉलने स्टिक झालं बेकिंग सोडा आणि टर्मरिकच्या रिॲक्शनने तिथला एरिया डार्क होईल, पाणी प्लेन बसण्यासाठी. तर हे इथे सॅम्पल करणार मी. त्याच्यानंतर फायनल वर्क याच्याकडे आउटलाईन टाकली मी, एकदम लाईट इथे दिसू शकते तुम्हाला कदाचित. हां, एकदम लाईट आउटलाईन टाकली मी. तर एवढ्या मोठ्या साईजवर आता आपल्याला करायचं आहे. तर मी याच्यावर पहिले करून बघतो. हे कम्प्लिटली ड्राय झालेलं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे होतं ते मी ह्याने काढलं. आता याच्यावर फायनल एक्सपेरिमेंट करून बघू. त्याला हळद पण आणली आहे, हळद थोडी टाकू, हळद पुरेशी. त्याच्यात टाकू सॅनिटायझर टाकायचं आपल्याला. सॅनिटायझर का टाकायचं ते बघतो मी आता पुढे, रिझल्ट करताना कळेल ते. आता व्यवस्थित मिक्सअप करतो. मिक्सचर रेडी झाले आहे. आता बोटाने ट्राय करून बघतो. वाव, पाणी ॲड करतो याच्यात थोडंसं. पाणी जास्त टाकलेलं आहे आता ते. मी टॅप करतोय, बट मला हे माहितीच नाही की रिझल्ट कसा येतो, काय येतो. त्यामुळे मी फक्त टॅप करून चेक करतोय की ती जी आउटलाईन आहे ती सुकल्यावरती व्यवस्थित दिसेल की नाही. मी सेम प्रोसेस 3दा केली, क्वांटिटी चेंज केली, पण रिझल्ट काहीच बदलत नाही आहे. एक्सपेरिमेंट फेल गेलेला आहे. म्हणजे ChatGPTतून जे बघितलं होतं त्याने काहीच होत नाही आहे ना. रेड होतं, सगळं रेड होतं आहे. तर मग आता यूट्यूबच्या प्रोसेसने चालून बघूया. संध्याकाळ वाजलेच, उद्या द्यायचं आहे आणि ऑर्डर. डिप्रेशन. ChatGPTचं ऐकून आता प्रोसेस फॉलो केलेली, बट आता यूट्यूबवर बघूया. यूट्यूबची जी प्रोसेस आहे ती फॉलो करून बघतो. झाला तर नशीब, बघूया आता काय होतं. तर काय आता 3रा अटेम्प्ट आहे माझा. आता 3ऱ्या अटेम्प्टमध्ये यूट्यूबचं जे सांगत होती ते फॉलो करून बघतो आहे मी. गरम पाणी किंवा त्यात सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे, आउटलाईन पण काढली आहे. आता बघूया. ChatGPT तर गेलं, ChatGPTचे रूल्स काहीच कामा नाही. आता यूट्यूब बघूया. यूट्यूबचे लोक जे सांगत होते त्या पद्धतीने करून बघतो मी. तेच तर यावेळेस आता सक्सेसफुल होईल असं वाटतं आहे मला, कारण ते शार्प पेज आलेले म्हणजे होऊ शकतं. येस. तर यावर नंतर सॅनिटायझर आणि हळद 2 मिक्स करून यूज़ करूया. गाइस इतनी खुशी हो रही है, अपना जो एक्सपेरिमेंट है वो ऑलमोस्ट सक्सेसफुल हो गया है. आपला जो एक्सपेरिमेंट आहे तो ऑलमोस्ट सक्सेसफुल झालेला आहे. मी सोल्युशन रेडी केलं सॅनिटायझर आणि हळद टाकून. तर त्याला इथे अप्लाय केल्यानंतर आता ते दिसतंय. तर टॅप केलं तरी पण ते होतं. खूप सॅटिस्फाय झालेलं आहे मी आता. है ना. मी इथे पण आहे, जादुई पेंटिंग कहते हैं इसको. याच्यात आपण पाणी टाकून बघूया का.
मग आपण आता नवीन एक्सपेरिमेंट करून बघूया. थोडंसं पाणी टाकू की 3 जर मिक्सचर केले तर काय होतं. पाणी मिक्स केलं, आता बघूया काय होतं. पाणी टाकलं तरी पण होतं, फक्त एवढंच होईल की ते पसरेल. मग त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचं. हे बघा, हे लाल लाल झालं. सॅनिटायझर टाकला तर व्यवस्थित राहील. कळलं. आता एक्सपेरिमेंटल कळला आपल्याला, कळलं की मीडियम कसं हँडल करायचं. मग मी आता रिस्क घेऊन फायनली डायरेक्ट ऑर्डर कंप्लीट करायला जातो आहे. तर याच्यामध्ये मला आउटलाईन काहीच दिसत नाही, फ्लॅश लावून पण नाही दिसत आहे की बेकिंग सोड्याने कसं दिसेल. आता तर काहीच दिसत नाही, बट ते उद्या दिसेल. आजचा दिवस झालेला आहे, पेंटिंग वगैरे कंप्लीट झालेलं आहे. हे एक सॅम्पल रेडी केलेलं, खूप छान दिसते. आणि हे फायनल खूप एक्सपेरिमेंट केले. आता त्याची आउटलाईन झाली कंप्लीट. आता उद्या मॅजिक दिसेल. तर आपले आता सगळे एक्सपेरिमेंट करून झालेले आहे. तर एक्सपेरिमेंटमधून मी काही गोष्टी शिकलो, जसं की ChatGPTवर पूर्ण डिपेंडंट राहायचं नाही. कधी कधी ते चुकीचं पण सांगतात. आणि जे मीडियम्स होते तर त्याच्यामध्ये मी हे शिकलो की बेकिंग सोडा आणि पाणी यांचा जो रेशो आहे तो समजायचा ठरला तर 30% बेकिंग सोडा घेऊया, 30 या 40, आणि 60% आपण पाणी घेऊया. कारण जर आपण थिक लेअर दिला तर थिक लेअर पसरू शकतो. जिथे जिथे बेकिंग सोड्याचा पॉईंट डार्क पडेल, एक दाणा जरी, तर तिथे लाल होऊ शकतं सगळं. त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवते, म्हणजे ते इक्वल राहील. आणि फर्स्ट वॉश दिला, ड्राय झालं ते. त्यानंतर सेकंड वॉशमध्ये आपण टर्मरिक आणि सॅनिटायझर घेतो आहे. सॅनिटायझरने इम्पॅक्ट असा पडतो की ते जे आहे ते ब्लेंड होत नाही. आणि आपण स्टार्टिंगला पाणी टाकलं होतं, सॅनिटायझरच्या ऐवजी पाणी टाकलं होतं. पाण्याने असं झालं की जो बेकिंग सोडा आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन पसरून जात होता. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन पसरून जात होता, त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होत होतं, आउटलाईन दिसतच नव्हती. त्याच्यामुळे सॅनिटायझर टाकलं आपण. सॅनिटायझर टाकल्याने व्यवस्थित झाले आउटलाईन. आणि तर याचा रेशो जो आहे 70% सॅनिटायझर टाकायचं, 30% हळद टाकायची, टर्मरिक. तर त्याचा रेशो का मी हा सांगतोय तुम्हाला, कारण 70% जर सॅनिटायझर जर आपण टाकलं तर ते लिक्विड फॉर्ममध्ये जास्त असतं, जेणेकरून हळदचा जास्त लवकर जर डाग पडला तर ते थोडंसं ग्रीप येते त्याला आणि ते कधी कधी पसरू शकतं. त्याच्यामुळे लिक्विड स्वरूपात आपण जास्त घेतोय सॅनिटायझर. बाकी आपण कमी जास्त केलं तरी चालेल, याला चालेल. त्याचा रेशो वगैरे काही एवढा फिक्स नसतो, चालेल. तर आपण आता पेंटिंग तर झालेली कंप्लीट. आता उद्या वेडिंगमध्ये बघूया की फायनल रिझल्ट होतो की खूप भीती वाटली बघूया. काय आम्ही आवरून आलेलो आहे इकडं. ऑर्डर कंप्लीट झालेली, दिसत तर नाही, मॅजिकल आहे थोडी थोडी दिसते. म्हणजे आउटलाईन बेकिंग सोडा लावल्यावर दिसायला लागेल. बघू आता, लांबून तर इनविजिबल दिसते. याला घेऊन आलं तर फसलं तर मग दोघं मजा करतो. जाऊ आता, वेडिंग चालू आहे. आता सेटअप लावून बसलेलं आहे, सेटअप इथे लावलेला आहे आणि इकडे होणार आहे. तर भीती वाटते, बघू झालं तर. सोल्युशन रेडी होते आता. ध्यान हटाकर हम चलते हैं हमारे. तर गाईज आमचा इव्हेंट झालेला आहे, पेंटिंग पण सक्सेसफुली डन झालेली आहे.
पेंटिंग बघू शकता. एकदम मस्त झाला. जो टेन्शन होता तो पण सक्सेसफुल झालेला आहे. आता इकडे वेडिंग चालू आहे. इव्हेंट फिनिश. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.